पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचे पोलिसांकडून सर्वेक्षण सुरू झाले। महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। पोलिसांच्या अहवालानुसार सध्या पुणे शहरात 1830 भोंगे आहेत। पुण्यामध्ये प्रार्थना स्थळांवर भोंग्यांचं सर्वेक्षण सुरू आहे आणि सर्वच मंदिरांवरती असतील, मशिदींवरती, गुरुद्वारांवरती अशा सर्वच धार्मिक स्थळांवरती हे भोंगे पाहायला मिळतात। एकूण 1830। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? साधारणपणे सर्वोच्च न्यायालयाने हा निवाडा मस्जिदीवरच्या किंवा तत्सम अल्पसंख्याक बांधवांच्या संदर्भातल्या भोंग्यावरून दिलेले होते की विशिष्ट अशी डेसिबलची मर्यादा असायला हवी। आणि मधल्या काळात आपल्याला आठवत असेल तर दिवसा 55 डेसिबल आणि संध्याकाळी 45 डेसिबल पेक्षा कमीची मर्यादा आहे। आणि मुळात एक राजकीय प्रश्न पण राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित केला होता की ह्या भोंग्यांचा त्रास आम्हाला का। तेव्हापासून सुरू झालेली चर्चा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेल्या आठवड्यात पोहोचली आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आम्ही आदर करू आणि त्याप्रमाणे सर्वेक्षण करू। तसं सर्वेक्षण आता पुण्यात सुरू झालेलं आहे आणि पोलिसांच्या सध्याच्या अहवालानुसार 1000 मंदिरावरती स्पीकर आहेत, जवळपास 130 चर्चवरती, 200 बौद्ध विहार, 300 मशीद, 150 दर्गे आणि 50 मदरसे या ठिकाणी हे स्पीकर किंवा भोंगे आपण हे पोलिसांच्या परवानगीने लावलेले आहेत। याशिवाय अनधिकृत आहेत का याचाही शोध घ्यायला सांगितलंय। आणि सगळ्यात महत्वाचं की इथून पुढे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवले जाणार आहेत। म्हणजे पहाटेची जी आजान वगैरे असते ती होणार नाही पुण्यामध्ये। आणि जेव्हा होईल तेव्हा ही आवाजाची मर्यादा त्यांनी पाळावी असं पोलिसांनी सांगितलं आहे। आणि अमितेश कुमार जे सीपी आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे आता हे सर्वेक्षण सुरू होऊन संबंधितांना नोटिसा बजावण्याचं कामही सुरू झालेलं आहे। नक्कीच राहुल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पुण्यामध्ये जिथे जिथे अनधिकृत स्वरूपामध्ये हे भोंगे लावलेले आहेत ते प्रार्थना स्थळांवरून हटवले जात आहेत। कोणत्याही एका धर्माला यामध्ये टार्गेट करण्यात आलेलं नाहीये। सर्व धर्मियांना समान न्याय दिला जातोय।